ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्यासाठी नवीन चॅप्टर घेऊन येत आहे कंपाऊंड इंटरेस्ट. ठीक आहे. त्यालाच आपण मराठीत काय म्हणतो, आपण चक्रवाढ व्याज. ठीक आहे. आता याचं जे असेल आपलं ते मराठी मुलांसाठी मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन्हीही याचा अनुवाद असेल. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय असणार आहे बघा, पूर्ण लेक्चर कृपया करून बघायचा प्रयत्न करा. कारण काय असणार आहे की पहिल्या 2 मिनटात तुम्हाला काहीच नाही समजणार, 4-5 मिनटं थोडं काही समजायला लागेल आणि हळूहळू तुमचा इंटरेस्ट एकदा जर आला तर तुम्हाला मी गॅरंटी तुम्हाला सरळ व्याजामध्ये सिम्पल इंटरेस्टमध्ये तुम्हाला कुठलाच फॉर्म्युला वापरायची गरज नाही. एकदा तुम्ही व्हिडिओ बघून घ्या. आणि या चॅप्टरमध्ये सुद्धा जे आहेत बेसिक्स, प्रिन्सिपल इंटू 1+r डिवायडेड बाय 100 चा n पॉवर, हे जे फॉर्म्युला आहे जे आपण चक्रवाढ व्याजामध्ये वापरता ते वापरायची तुम्हाला बिलकुल गरजच पडणार नाही. क्लिअर? तर आता बघा, आता ॲक्च्युली म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे असते काय, तर कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे आपलं पहिले बेसिक्स म्हणजे एक संकल्पना माहीत पाहिजे की कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे तुमचं जे मुद्दल असते, ठीक आहे, तुम्ही जे पैसे तुम्ही मार्केटमध्ये व्याजानं देता किंवा व्याजानं घेता, ती मुद्दल असते. त्या मुद्दलवरचं काय असणार आहे, त्या मुद्दलवरचं व्याज असणार आहे. मुद्दलवर लागणारं व्याज जे आपण सरळ व्याजात बघितलं, मुद्दलवरील व्याज आणि प्लस आता मुद्दलवर व्याज भेटायले म्हणजे दरवर्षी मुद्दलवर तर व्याज भेटणारच असते सरळ व्याजामध्ये. मग चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज नेमका फरक काय? मग मुद्दलवर तर व्याज भेटणारच असते, प्लस व्याजावरील व्याज असते, व्याजावरील व्याज. ठीक आहे. आता हे झालं आपलं कंपाऊंड इंटरेस्ट. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं, तुमचं लक्ष पाहिजे की तुम्हाला माहीत पाहिजे की मुद्दलवर तर व्याज भेटणारच आहे, जे सिम्पल इंटरेस्टमध्ये बघतात. जसं की सिम्पल इंटरेस्ट म्हणजे काय असणार आहे बघा, सिम्पल इंटरेस्ट म्हणजे तुमचा मुद्दलवर फक्त मुद्दलवर व्याज असते. मुद्दल तुम्ही एकदा दिली की त्याच्यावरच व्याज लागणार. मुद्दल जी दिली तुम्ही त्याच्यावरच व्याज लागणार तुम्हाला, दुसरं तुम्हाला व्याज लागणार नाही किंवा भेटणार नाही. पण चक्रवाढ व्याजमध्ये तुम्हाला मुद्दलवरील व्याज प्लस आणि व्याजावरील व्याज. आता ॲक्च्युली हे रन कसं होते बघा, जर समजा तुम्हाला सांगितलं असेल की प्रिन्सिपल जर समजा डायरेक्ट बघूत आपण, प्रिन्सिपल जर समजा 1000 रुपये आहे. प्रिन्सिपल म्हणजे काय असणार आहे, मुद्दल असणार आहे. ठीक आहे. प्रिन्सिपल म्हणजे काय असणार आहे, मुद्दल असणार आहे. प्रिन्सिपल 1000 रुपये आणि तुम्हाला त्याला दिलेलं जे रेट पर्सेंटेज जे आहे ते 10% आहे आणि तुम्हाला विचारलं की चक्रवाढ व्याज काढा. आता याचा कंपाऊंड इंटरेस्ट काढताना ॲक्च्युली कसं वर्क होते बघा. फर्स्ट जर समजा आपण 1000 रुपयाचे एका वर्षाला 10% व्याज मागितले, 10% व्याज घेतले, तर काय असते बघा, कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे मुद्दलवरील व्याज आणि व्याजावरील व्याज. म्हणजे मला ज्यावेळेस पहिल्या वर्षी इंटरेस्ट घ्यायचा असते किंवा व्याज घ्यायचं असते, मी काय करणार, माझ्याकडे मुद्दल आहे का पहिले चेक करणार. आहे, मुद्दल आहे. मुद्दलवर व्याज 10% म्हणजे किती असणार आहे, 100 रुपये असणार आहे. मग माझं एकूण रास किती होणार आहे, अमाऊंट किती होणार आहे, रास किती होणार आहे, तर रास होणार आहे 1000 + 100 म्हणजेच काय असणार आहे बघा, 1100 रुपये तुमचं काय असणार आहे, अमाऊंट असणार आहे. हे आहे तुमचं प्रिन्सिपल. ओके, हे असणार आहे तुमचं प्रिन्सिपल, हे असणार आहे तुमचं कंपाऊंड इंटरेस्ट आणि ही काय असणार आहे तुमचं अमाऊंट असणार आहे. म्हणजेच ही मुद्दल आहे, हे चक्रवाढ व्याज आणि हे काय असणार आहे, रास असणार आहे. ठीक आहे, ही असणार आहे रास. आता नेमका फरक काय बघा कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिम्पल इंटरेस्टमध्ये. सिम्पल इंटरेस्टमध्ये तुम्ही कितीही वर्ष व्याज लावा, तुम्हाला व्याज जे भेटणार असते ते 1000 व्याज भेटणार असते. पण कंपाऊंड इंटरेस्टमध्ये तुमचं जे व्याज असते ते दरवर्षी काय असते, येणाऱ्या मुद्दल रासावर असते. मग पहिल्या वर्षी ही मुद्दल होती, याच्यावर व्याज मिळालं. दुसऱ्या वर्षी मला जे व्याज भेटणार आहे ते कशावर भेटणार आहे, हे 1100 भेटणार आहे. 1100वर का भेटणार आहे, कारण यानं सांगितलं की मुद्दलवर तर व्याज आणि व्याजावरील व्याज असणार आहे. मग मुद्दलवरील जे व्याज आहे आणि व्याजावरील व्याज मी जर हे पकडलं
तर फक्त मुद्दलवरच व्याज लागले, व्याजावर व्याज लागले का नाही. मग मला मुद्दलवरचं व्याज म्हणजे 1000 आणि व्याज म्हणजे काय 100, म्हणजे मुद्दल आणि व्याज किती झालं एकूण 1100 झालं. याचे 10% किती असणार आहे 110 रुपये. म्हणजे तुमचं एकूण रास किती असणार आहे मग 1100 प्लस 110 म्हणजे 1210 रुपये तुमची झाली रास झाली. आता परत तिसऱ्या वर्षी काय असणार आहे मुद्दलवरील व्याज आणि व्याजावरील व्याज. मग मुद्दल 1000 धरलं तर व्याज किती असणार आहे ठीक आहे 1210चे 10% किती असणार बघा हे 121 असणार आहे. 121 म्हणजे किती झालं हे 121 म्हणजे हे एकूण झालं तुमचं 1330 रुपये झालं तुमचं एकूण रास झाली. म्हणजेच काय म्हणतात आपल्याला 1000चे 10% 100 रुपये हे झालं आपलं पहिल्या वर्षीचं कंपाऊंड इंटरेस्ट. रास किती असणार आहे अमाऊंट 1100 असेल. दुसऱ्या वर्षी परत 10% कोणावर मुद्दल प्लस व्याज 1100वर मुद्दल प्लस व्याजावरील व्याज, यालाच आपण काय म्हणता येईल प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, या दोघावरचा इंटरेस्ट असणार आहे दरवर्षी. आता त्याच्यानंतर बघा लास्टला सुद्धा काय 1210 वर्षी 10% 121 आणखी झालं 1330. आता मी जर विचार केला समजा की डायरेक्ट जर बघितलं समजा 1331 ठीक आहे 1331 मी जर डायरेक्ट विचार केला की 1000चं मला डायरेक्ट लास्टच्या वर्षी किती रुपये भेटले मला 1331 मायनस 1000 म्हणजेच माझं जे व्याज असणार आहे कंपाऊंड इंटरेस्ट ते आहे 331 रुपये. आता याच्यामध्ये काय असणार आहे बघा तुम्हाला आता हे झालं कंपाऊंड इंटरेस्ट, पण तुम्हाला माहीत पाहिजे हे आपण या पद्धतीनं सॉल्व करणार नाही. एकदम कमी वेळेमध्ये आणि सर्वात फास्ट लवकर जे आन्सर येणार आहे आणि लवकर क्लिक होणार आहे ती मेथड आपण प्रत्येक टॉपिक म्हणजे प्रत्येक पॅटर्ननुसार आपण घेणार आहे. 2-3 पॅटर्न आहेत. एक ओव्हरव्ह्यू म्हणून तुम्हाला एक जस्ट 2 मिनटात तुम्हाला क्लिअर करतो. जर फ्रॅक्शन मेथडने चेक केलं आपण फ्रॅक्शन मेथड म्हणजे काय असणार बघा फ्रॅक्शन मेथडनुसार काय असणार आहे बघा तुम्हाला दिलेलं 10% आहे 10% म्हणजे काय असणार आहे बघा 10 डिवायडेड बाय 100 म्हणजेच 1/10 म्हणजे प्रत्येक 10 रुपये जर आले त्याच्यावर मी त्याला 1 रुपया व्याज देणार. मग पहिल्या वर्षी काय असणार आहे पहिल्या वर्षी फर्स्ट इयरला 10वर 1 रुपया व्याज भेटेल आणि त्याचं अमाऊंट जी असणार आहे ती किती असणार आहे 11 रुपये होईल. 10 रुपये प्रिन्सिपल आहे 1 रुपया इंटरेस्ट आहे आणि हे काय असणार आहे रास असणार आहे. दुसऱ्या वर्षी परत 10वर 1 रुपया व्याज आणि अमाऊंट बनणार आहे 11. आता 10च काय घेतलं बघा हे 10चं 11 होणार आहे परत हे 10चं 11 होणार आहे परत हे 10चं 11 होणार आहे. तुम्ही जर पाहिलं असेल एक राहिलीच्यामध्ये गोष्ट तुमचं कंपाऊंड इंटरेस्ट जे असणार आहे बघा नीट बघा 1000च्या 1100 किती पट आहे 1.1 पट आहे. 1100चे 1210 किती आहे 1.1 आहे आणि हे सुद्धा काय असणार आहे 1.1 असणार आहे. म्हणजे तुमचं जे कंपाऊंड इंटरेस्ट जे असणार आहे ते सेम प्रमाणामध्ये सारख्या वर्षामध्ये वाढ जाणार आहे. हे आपण पॉईंट नंतर बघणार आहे. सारखे वर्ष एक वर्ष एका वर्षाला जर 1.1 वाढलं तर प्रत्येक वर्षी ती 1.1 वाढणार असते. मग आता बघा पहिल्या वर्षी 10चं 11 झालं 2 शून्य काढा 10चं 11 झालं म्हणजेच काय असणार आहे 10 आणि 11. दुसऱ्या वर्षी 10चं 11 तिसऱ्या वर्षी परत 10चं काय झालं 11 झालेलं आहे. मग मी जर विचार केला की माझं एकूण जे प्रिन्सिपल असणार आहे एकूण जे किती आहे 1000 रुपये माझं प्रिन्सिपल असेल तर मला एकूण जे रास भेटणार आहे अमाऊंट ते किती असणार आहे 1331 असणार आहे. रास जे असणार आहे 1331 असणार आहे. बघा आता नीट बघा हे जे असणार आहे तुमचं काय असणार आहे हे प्रिन्सिपल असणार आहे आणि हे काय असणार आहे तुमचं अमाऊंट असणार आहे. प्रिन्सिपल आणि अमाऊंट असणार आहे. म्हणजे जर समजा मी विचार केला की तुमची मुद्दल बनणार आहे 1000 आणि तुमची रास झाली 1331 याचाच अर्थ तुमच्याकडे एकूण 331 रुपये काय झालेलं आहे व्याज झालेलं आहे. आलं का 331 रुपये व्याज. म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे कोणत्या मेथडनं तुम्हाला गणित सॉल्व्ह करायचं ठीक आहे. बाकी दुसरं तुम्हाला याच्यामध्ये वेगळं करायची काहीही गरज नाही. अजून एक मेथड जी आहे ती मेथड आपण जस्ट बघणार आहे की कोणती मेथड आपल्याला इझिली अवेलेबल होऊ शकते चांगली लवकरात लवकर. जर समजा 1000 रुपये जर समजा तुमचा प्रिन्सिपल आहे आणि मी विचार केला की मला 3 वर्ष काढायचं ठीक आहे. हे पहिलं वर्ष सेकंड वर्ष आणि थर्ड वर्ष. ही मेथड काय असणार आहे बघा तुम्हाला एक्झॅक्ट ग्राफिकली प्रेझेंटेशन भेटणार आहे तुम्हाला की कळणार आहे की 10% पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी 10% आणि तिसऱ्या वर्षी 10%.
तिन्ही वर्षी 10% तुम्हाला व्याज भेटणार आहे. पहिल्या वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी 10% आणि तिसऱ्या वर्षी 10%. आता बघा, आता 1000चे 10% म्हणजे काय असणार आहे? 100 रुपये असणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला पहिले सांगितलं की कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे एक तर प्रिन्सिपलवर इंटरेस्ट लागणारच आहे, प्लस इंटरेस्टवर सुद्धा इंटरेस्ट लागणार आहे. म्हणजे मी प्रत्येक वेळेस चेक करणार की मला इंटरेस्ट लावताना पहिले प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट दोन्ही पाहिजे. दोन्ही आहे का बघायचं मला. पहिल्या वर्षी तर फक्त प्रिन्सिपलच आहे, कारण याच्या पहिले कोणी इंटरेस्ट दिलाच नाही, पहिलंच वर्ष आहे. मग हे झाला पहिल्या वर्षाचा इंटरेस्ट. आणि इथून पुढे जी लाईन असणार आहे ही सगळी काय असणार आहे बघा, ही व्याज असणार आहे. इथं येणारे सगळी व्याज आहेत. पहिल्या वर्षाचं व्याज, दुसऱ्या वर्षाचं व्याज, तिसऱ्या वर्षाचं व्याज असणार आहे. म्हणजेच काय बघा, याला आपण काय म्हणा, इंटरेस्ट म्हणू आपण. ठीक आहे. मग 1000वरचे 10% 100 झालं. दुसऱ्या वर्षी सुद्धा काय असणार आहे, प्रिन्सिपलवर तर इंटरेस्ट असणारच आहे. किती? 100 रुपये 10%. आणि याच्या पहिले चेक करणार का इंटरेस्ट कुठं लागलेला आहे का? आहे. याच्या पहिले इंटरेस्ट आहे. तर किती? याच्या पहिलेचा इंटरेस्ट 100 आहे. याचेसुद्धा 10%. मग याचेसुद्धा 10% म्हणजे काय असणार आहे बघा, याचेसुद्धा 10% म्हणजे एकूण असणार आहे 10 रुपये. बघा, एकदम सिम्पल आहे. थोडा वेळ लागेल तुम्हाला. तुम्हाला करायचं काय, तुम्हाला एवढंच चेक करायचं की प्रिन्सिपलवर तर इंटरेस्ट लागणारच आहे, प्लस इंटरेस्टवर इंटरेस्ट लागणार आहे. मग पहिल्या वर्षी चेक करणार की माझ्याकडे फक्त प्रिन्सिपलच आहे. मला सांगा, पहिल्या वर्ष याच्या आधी कोणी इंटरेस्ट दिला असेल का? नाही. पहिलंच वर्ष आहे माझं. प्रत्येक वर्षाच्या एंडला मला इंटरेस्ट भेटणार असते. मग पहिल्या वर्षी फक्त 1000वर सिम्पल इंटरेस्ट भेटला, इंटरेस्ट भेटला किती? 100 रुपये. आणि ही जी लाईन असणार आहे ती काय असणार आहे? तुमचं इंटरेस्ट असणार आहे. याच्या खाली सगळी इंटरेस्ट असणार आहे. मग सेकंड इयरला बघितलं की याच्या पहिले इंटरेस्ट आहे का? आहे. इंटरेस्ट आहे, व्याज आहे. मग या व्याजावरचे 10% 10 झालं. तिसऱ्या वर्षी मुद्दलवर तर 100 रुपये भेटणारच आहे. आणि चेक करणार की याच्या पहिले एकूण किती इंटरेस्ट आले. तर याच्या पहिले 1 इंटरेस्ट, याच्या पहिले 2 इंटरेस्ट, याच्या पहिले 3 इंटरेस्ट, कारण हे सगळे व्याज आहेत ना. हे टोटल जे असणार आहे हे काय असणार आहे? हे टोटल जे व्याज असणार आहे. मग आता मी करणार, 1000वर तर 10% भेटले तर, आणि या 100चे 10% 10, या 100चे 10% 10, आणि या 10चे 10% किती असणार आहे? 1 असणार आहे. क्लिअर? 100चे 10, 100चे 10% 10, 100चे 10% 10, आणि 100चे 10चे 10% 1 असणार आहे. मग मी चेक केलं की हे जे खालचं असणार आहे, हा जो खालचा भाग असणार आहे तो काय असणार आहे? तो कंप्लीट तुमचा कंपाऊंड इंटरेस्ट असणार आहे. हा कंप्लीट भाग तुमचा कंपाऊंड इंटरेस्ट असणार आहे. मग मला सांगा की कंपाऊंड इंटरेस्टमध्ये एकूण 100 100 100 300 300 आणि 10 10 10 10. हे बघा, हे 100 हे 100 हे 100 हे 100 पहिल्या वर्षीचं आहे, हे 100 दुसऱ्या वर्षीचं मुद्दलवरचं व्याज आहे, हे 10 व्याजावरचं व्याज आहे, तिसऱ्या वर्षीचं मुद्दलवरचं व्याज आहे, आणि हे 10 पहिल्या वर्षीच्या व्याजावरचं व्याज आहे, हे 10 दुसऱ्या वर्षीच्या व्याजावरचं व्याज आहे, आणि हे 10 दुसऱ्या वर्षीच्या व्याजावरचं व्याज आहे. ठीक आहे. मग आता आपलं एकूण झालं 331. तुम्ही कोणत्या अँगलनं बघा, 331 331 आणि 331, सगळीकडे 331 आलं. आता हे झाले फॉर्म झाले कोणत्या पद्धतीनं सॉल्व्ह करायचं. अजून एक मेथड आहे जे की तुम्हाला खूप बऱ्यापैकी समजून जाईल की कशाप्रकारे आपण म्हणजे पुढं वर्क करणार आहे ते. ठीक आहे. तर आपलं जे नेक्स्ट असणार आहे बघा. ठीक आहे. म्हणजे अजून एक मेथड जी कंपाऊंड इंटरेस्टला जी की आपण बघणार आहे, जसं की बघा, जी आताची ट्री डायग्राम जी आहे तीच मेथड आपण वापरणार आहे. काय बघा, किती होतं एकूण जे आलेलं आहे आपलं आता, एकूण 1000 रुपये आहे. 1000 रुपये आपलं प्रिन्सिपल आहे, आणि त्याच्यावरचं फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर. ठीक आहे. हे पहिलं वर्ष आहे, हे दुसरं वर्ष आहे, आणि हे तिसरं वर्ष आहे. क्लिअर? 3 वर्ष येतं. तिन्ही वर्षात आपलं व्याज काढायचं आपल्याला. मग मी चेक करणार की पहिल्या वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी 10% आणि तिसऱ्या वर्षी 10%. आता पहिल्या वर्षीचं 10% जे आहे, 10%ने किती येणार आहे? पहिल्या वर्षी अमाऊंट हे किती असणार आहे बघा, पहिल्या वर्षी 10%नं 100 रुपये. मी चेक करणार की मला मुद्दलवरचं व्याज ठीक आहे. बघा काय दिलेलं आहे, 1000 रुपये जर समजा मुद्दल आहे. ठीक आहे. ही आहे आपली प्रिन्सिपल आहे, 1000 रुपये प्रिन्सिपल आहे.
आणि त्याचं आपलं 3 वर्षाचं व्याज काढायचं. कोणतं? कंपाऊंड इंटरेस्ट. मग आता चक्रवाढ व्याज काढताना आपण काय सांगितलं की चक्रवाढ व्याज म्हणजे काय असणार आहे बघा. चक्रवाढ व्याज म्हणजे एक तर तुमच्या मुद्दलवर तर व्याज लागणारच आहे, मुद्दलवरील व्याज प्लस दुसरं काय असणार आहे, व्याजावरील व्याज असणार आहे. क्लिअर? मुद्दलवरील व्याज आणि व्याजावरील व्याज असणार आहे. मग आता बघा, मुद्दलवर तर व्याज लागलेलंच आहे आणि पहिल्या वर्षीच्या, आता बघा तुम्हाला सांगितलं की मला जर समजा इथं फर्स्ट इयरला पहिल्या वर्षी व्याज लावायचं तर मी काय चेक करणार, एक तर मुद्दलवरचं व्याज आलेलं आहे आणि याच्या पहिले कोणतं व्याज आहे का, पहिलंच वर्ष आहे, पहिल्या वर्षात पहिले कोणतं असते का व्याज, नाही. मग इथं व्याजावरील व्याज लागणार नाही. आता हे सगळे जे आहेत, हे सर्व जे आहेत, ह्या खालचा भाग, हे सगळे काय येतं, मुद्दलवरील व्याज येतं. क्लिअर? हे आहेत मुद्दलवरील व्याज. आणि त्याच्यानंतर आता पहिल्या वर्षाचं मुद्दल व्याज 100, दुसऱ्या वर्षीसुद्धा मुद्दल तेवढीच आहे, व्याज तेवढंच आहे, तिसऱ्या वर्षीसुद्धा मुद्दल तेवढंच आहे, व्याज तेवढंच आहे. मग फरक काय असणार आहे, पहिल्या वर्षी मुद्दलवर व्याज लागणार, व्याजावर व्याज लागण्यासाठी पहिले व्याज पाहिजे, याच्या पहिले व्याज लागलं का कुठं, नाही आहे, म्हणून व्याजावरील व्याज नाही आहे. दुसऱ्या वर्षी बघा, दुसऱ्या वर्षी तुम्हाला हे जे असणार आहे, एक मिनटं, दुसऱ्या वर्षी जे असणार आहे व्याजावरचं व्याज बघा बरं, व्याज त्याच्यावरचं व्याज किती, याचे 10%, म्हणजे किती असणार आहे बघा, याचे 10% असणार आहे. क्लिअर? याचे 10% किती असणार आहे, 10 असणार आहे. तिसऱ्या वर्षी मुद्दलवरचं व्याज लागलेलं आहे आणि याच्या पहिले एकूण किती व्याज आत्तापर्यंत लागलेले आहेत, 1 2 3, मग या तिन्ही व्याजावर काय असणार आहे, 10% असणार आहे. 100चे 10% 10 असणार आहे, या 100चे 10% 10 असणार आहे आणि या 10चे 10% 1 असणार आहे. म्हणजेच बघा तुम्हाला या मेथडनं काय होईल बघा, जेव्हा क्वेश्चन तुम्हाला एकदम डिटेलमध्ये खोलवर विचारतात, जसं की तुम्हाला विचारलं की दुसऱ्या वर्षाचं किंवा पहिल्या वर्षाचं, बघा आता ह्याच्या डिटेलमध्ये काढतो आपण, पहिल्या वर्षाचं किंवा फर्स्ट इयर. ठीक आहे, फर्स्ट इयर CI, मला फक्त पहिल्या वर्षाचा CI सांगा, किती असणार आहे, 100 रुपये असणार आहे. क्लिअर? मला जर विचारलं समजा दुसऱ्या वर्षाचं CI, दुसऱ्या वर्षाचं म्हणजे काय असणार आहे, सेकंड इयर कंपाऊंड इंटरेस्ट. काय असणार आहे, चक्रवाढ, पहिल्या वर्षाचं आणि दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ किती असणार आहे. आता दुसऱ्या वर्षाचं 2 वर्षाचा फरक आहे बघा आणि दुसऱ्या वर्षाचा फरक आहे. लेट सपोज एक उदाहरण घ्या, मला पहिल्या वर्षी गणितामध्ये 100 पैकी 60 मार्क पडले, दुसऱ्या वर्षी गणितामध्ये 100 पैकी 60 मार्क पडले. मला जर विचारलं की 2 वर्षाचं मार्क किती असतील, तर माझे मार्क असतील 2 वर्षाचे एकूण 120, 2 वर्षाचे एकूण 120 मार्क असतील. मला जर विचारलं की फक्त दुसऱ्या वर्षाची मार्क सांगा, तर ते मार्क असतील म्हणजे 60, ते मार्क असतील म्हणजे 60. क्लिअर? म्हणजेच काय असणार आहे बघा, मला दुसऱ्या वर्षाचं ज्यावेळेस व्याज विचारतील, सेकंड इयर ज्यावेळेस मला व्याज विचारतील, तेव्हा माझं आन्सर काय असायला पाहिजे, फक्त माझं 110 रुपये. दुसऱ्या वर्षाचंच किती असणार आहे, 110 रुपये. आणि 2 वर्षाचं काय असणार आहे, 110 प्लस 100 210. तसंच बघा तिसऱ्या वर्षाचे व्याज, तिसऱ्या वर्षाचे म्हणजे काय असणार आहे, थर्ड इयरचा CI. आता तिसऱ्या वर्षाचं म्हणजे मला परत तिसऱ्या वर्षी समजा 70 मार्क पडले, पहिल्या वर्षी 60 मार्क पडले, दुसऱ्या वर्षी 60 मार्क पडले आणि तिसऱ्या वर्षी 70 मार्क पडले. तिन्ही वर्षाचे एकूण मार्क जर मला विचार केलं तर मला मार्क असतील 190, पण मला फक्त तिसऱ्या वर्षाचेच मार्क विचारले असतील तर माझा आन्सर असेल 70. क्लिअर? मग आता माझं आन्सर 70 आहे तिथं, तर माझं इथं आन्सर किती असणार आहे, फक्त तिसऱ्या वर्षाचं व्याज असणार आहे आपलं किती, 100 10 10 आणि 1 किती झाले, हे 121 रुपये, 121 रुपये. आता 121 रुपये झालं तुमचं व्याज तिसऱ्या वर्षाचं आणि एकूण तिन्ही वर्षाचं किती असणार आहे, 331 रुपये असेल तुमचं एकूण तिन्ही वर्षाचं व्याज. तुम्हाला परीक्षेत कसलाही प्रश्न विचारला आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाममध्ये जो पॅटर्न येतो तो याच टाईपचा होता की डिफरन्स बिटवीन सेकंड इयर आणि थर्ड इयर.
2 वर्ष जेव्हा दिले तुम्हाला, दुसरं वर्ष आणि तिसरं वर्ष यांच्यातल्या व्याजातील फरक सांगा. तर बघा, दुसरं वर्ष आणि तिसरं वर्ष व्याजातील फरक किती असणार आहे? किती झाला बघा, 100 110, 100 10 10 121, 110 आणि 121 किती रुपये असणार आहे? 11 रुपये. क्लिअर? आणि आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला जर अजून सिम्प्लिफाय करायचं असेल, एकदम बेस्ट वे असणार आहे बघा. ज्यावेळेस आपण एखादा खूप जास्त प्रमाणामध्ये व्हॉट्सअपवर हे येते बघा, ट्रेंडमध्ये चालू आहे बघा, व्हॉट्सअपवर काय असणार आहे बघा, तुम्हाला एक क्वेश्चन येते असा, काय असणार आहे, 2 चित्र येतं, ठीक आहे, 2 चित्र येतं, 2 चित्रामध्ये इथे एक मुलगा आहे, याच्यातसुद्धा मुलगा आहे, ठीक आहे, इथं कुत्रा आहे समजा, इथं सुद्धा कुत्रा आहे, इथं काय चिमणी आहे, इथे चिमणी आहे, इथे चिमणी आहे. तुम्हाला विचारलं की या दोघांतला फरक काय असणार आहे, 2 डायग्राममधला फरक काय असणार आहे? तुम्ही काय सांगता, ज्या गोष्टी सेम आहेत तो फरक असते का? नाही. ज्या गोष्टी पहिल्या डायग्रामपेक्षा वेगळ्या असतील, म्हणजे ही तर दुसरी 2 चिमण्या येतात, तर ही काय असणार, आपला फरक असणार आहे. म्हणजे सारखा भाग फरक असणार का हो? नाही. त्याच्यातला वेगळा भाग जो असेल, ॲडिशनल भाग जो असेल, तो फरक असेल. फरक म्हणजे काय? ॲडिशनल असेल तुमचं. ॲडिशनल भाग म्हणजे काय असणार, तुमचा फरक असणार आहे. मग आता या डायग्राममध्ये बघा, तुमच्या याच्यामध्ये ॲडिशनल भाग काय? दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षी हा भाग जो आहे, हा दोघांमध्ये काय असणार आहे? समान आहे. मग फरक काय असणार आहे? फरक फक्त 10 आणि 1 11 असणार आहे. मग डायरेक्ट काय असणार, 11 असणार आहे. फर्स्ट इयर आणि सेकंड इयर दोघात फरक काय असणार आहे? हा भाग सेम आहे. ॲडिशनल भाग कोणता आहे? फक्त हा भाग आहे. म्हणजे काय असेल, 10 रुपये असेल. फर्स्ट इयर आणि थर्ड इयर सेम आहे. मग तिसरा भाग काय असेल, मग ॲडिशनल काय असेल, 10 आणि 10 20 आणि 21 असणार आहे. क्लिअर? बघा, एकदम सोप्या भाषेत सांगितलं तुम्हाला, याच्यापेक्षा सोपं कुठलीही नसेल मित्र, आणि ही एकदम बेस्ट असणार आहे बघा, कारण याच्यातून तुम्हाला भरपूर काही शिकायला भेटतील. आता बघा, एक तर झाला हा एक पॅटर्न झाला, पण याच्यापेक्षाही सोपं असणार आहे, एकदम सोपं असणार आहे बघा, जो आता लेटेस्टमध्ये म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये भरपूर मुलं तयार करताना याच मेथडचा वापर करतात. कारण आपल्याला कमी वेळात आन्सर काढायचा, लांब आन्सर काढून आपल्याला कोणाला हुशारी दाखवायची नाही, ठीक आहे. कमी वेळात आन्सर काढायचा, लवकर जॉब घ्यायचा आणि लवकर लग्न करून टाकायचं, ठीक आहे. तर बघा आता काय असणार आहे, आता दिलेल्या पॅटर्नमध्ये बघा, वाटल्यास हे डबल घ्यायचं का बघा, ठीक आहे, जमते का? हां, डबल घेऊ वाटल्यास, ठीक आहे. याच पॅटर्नला डबल घेतो आपण. काय असणार आहे बघा, 1000 रुपये, 1000 प्रिन्सिपल आहे, त्याचे 10% आहे, 10% फर्स्ट इयर, ठीक आहे, सेकंड इयर आणि थर्ड इयर, याचे 10%, प्रत्येकाचे 10%. हे फर्स्ट इयर, ठीक आहे, फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर, प्रत्येकाचे 10%, याचे 10% आणि याचे 10%. म्हणजे पहिले वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी 10% आणि तिसऱ्या वर्षी 10%. बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. जर फरक आला तर फरकानं सुद्धा आपण म्हणजे वेगळे वेगळे रेट पर्सेंट असेल तर वेगवेगळे आपण करणार आहे, ठीक आहे. आणि आता बघा, तुम्हाला काय सांगितलं की 1000चे 10% काय असणार आहे, एकदम सिंपल आहे बघा, 1000चे 10% 100 असणार आहे. आता दुसऱ्या वर्षीसुद्धा एक पॅटर्न लक्षात ठेवा बघा, तुमचं जे सिम्पल इंटरेस्ट असणार आहे तो नेहमी सेम असणार आहे. मग इथं 100 आल्यानंतर बाकीसुद्धा 100च असणार आहे. ज्यावेळेस तुमचा रेट पर्सेंट सेम असेल त्यावेळेस तुमचे बाकीसुद्धा काय असणार आहे, ते इंटरेस्ट काय असणार आहे, सेम असणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय बघा, हा जो भाग असणार आहे तुमचा, हा 100 हा काय असणार आहे तुमचा, सिम्पल इंटरेस्ट. तुम्हाला जर विचारलं की सिम्पल इंटरेस्ट काय असणार आहे, तर सिम्पल इंटरेस्ट म्हणजे 100 100 100. आधीच्या क्वेश्चनमध्ये बघा, आधीच्या पॅटर्नमध्ये आपण बघितलं, तुम्हाला विचारलं की डिफरन्स बिटवीन CI आणि SI, ठीक आहे, डिफरन्स CI आणि SI म्हणजे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांच्या 3 वर्षाचा फरक सांगा, 3 वर्षाचा फरक सांगा. मग मला सांगा, हा जो असणार आहे हा काय असणार, सिम्पल इंटरेस्ट किती झाला आहे, 300 झाला. आणि कंपाऊंड इंटरेस्ट किती असणार आहे बघा, हे 300 आणि हे खालचा किती असणार आहे, 1 2 3 म्हणजे काय. आणि तुम्हाला पहिलेच सांगितलं फरक म्हणजे काय असते, फरक म्हणजे तुमचा ॲडिशनल भाग 1 2 3 आणि हे 1 30 आणि 31, डायरेक्ट तुमचा आन्सर काय असेल, 31. काही कुठला फॉर्म्युला लावायची गरज नाही, काहीच नाही. ओके, चला नेक्स्ट बघूया आपण, जी लेटेस्ट मेथड असेल आणि याच्या पलीकडे तुम्हाला 5 सेकंदात आन्सर येईल बघा. याच्यानंतर तुम्हाला कुठल्याही क्वेश्चनला 20-25 सेकंद घालायची गरज नाही आहे. मग 1 मिनिट, 20-25 सुद्धा खूप आयडियल टाईम आहे, जास्त टाईम घालायची गरजच नाही. आणि मी एवढी गॅरंटी तुम्हाला, SI आणि CIचे आपले व्हिडिओ बघा, तुम्हाला इथून पुढं कुठला व्हिडिओ बघायची गरज नाही आणि तुमचे मार्क 1 सुद्धा कटणार नाही.
एकसुद्धा कटणार नाही. ठीक आहे, तर बघूया आपल्या या मेथडचा म्हणजे ही मेथड कशी आता आपल्याला तयार करायची चालू होणार आहे बघा. पहिल्या वर्षी 100 रुपये, दुसऱ्या वर्षी 100 रुपये, तिसऱ्या वर्षी 100 रुपये, हे झालं सिम्पल इंटरेस्ट. पण आपला सिम्पल आहे का? नाही, आपला आहे कंपाऊंड. कंपाऊंड म्हणजे काय असते? कंपाऊंड म्हणजे मुद्दलवर तर व्याज लागलं आणि व्याजावर सुद्धा व्याज लागलं. मला सांगा याच्या पहिले काय व्याज आहे का? नाही. मग इथं काय असणार आहे? इथं तुमचं कंपाऊंड इंटरेस्ट तुम्हाला व्याजावरील व्याज भेटणार नाही. व्याजावरील व्याज तेव्हा भेटेल ना जेव्हा पहिले व्याज असेल. जसं की बघा दुसऱ्या वर्षी बघा मुद्दलवरचं व्याज आहे आणि व्याजावरील व्याज म्हणजे मुद्दलवरचं आहे, याच्या पहिले एक व्याज आहे, याच्यावरचं व्याज किती असणार आहे? 100चं व्याज 10 रुपये आणि हे सुद्धा 10. ठीक आहे, हे बाकी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा. सिम्पल आहे. अजून ही संख्या 3 वेळेस येणार आहे आणि ही संख्या काय असणार आहे बघा, इथे डबल येणार आहे. कारण एकदा 100 आलं तर एकदा 10 असणार आहे, दोनदा 100 आले तर दोनदा 10 येणार आहे. क्लिअर? आणि लास्ट जे असणार आहे या 10चे 10% म्हणजे इथं 1 असणार आहे. आता बघा नवीन जे फॉर्म्युला असणार आहे, आता नवीन फॉर्म्युला किंवा नवीन जे आपलं जे असणार आहे ते काय असेल बघा. लक्षात घ्या, तुमच्याकडे एकूण प्रिन्सिपल जे आहे ते 1000 रुपये आहे. ठीक आहे, प्रिन्सिपल जे आहे 1000 रुपये आहे. या 1000चे 10%, ठीक आहे, 1000चे 10% किती येतं? 100 येतं. मग ही 100 ही संख्या जी सरळ व्याज जे आपण म्हणतो त्याला, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणू? सिम्पल इंटरेस्ट म्हणू. मग 1000चे पहिल्या मुद्दलवरचे 10% 100. मग मुद्दलवरचं जे व्याज आलं ते एकूण किती वेळेस आलं? 1, 2, 3 म्हणजे काय असणार इथं? हे आलेलं आहे 3 वेळेस आलेलं आहे. क्लिअर? हे आलेलं आहे आपलं 3 वेळेस. हे आपलं काय असणार आहे? रेशो असणार आहे, गुणोत्तर असणार आहे. ठीक आहे, हे जस्ट तुम्हाला समजण्यासाठी सांगालो की मुद्दलवरील व्याज किती आलेलं आहे? 100 आलेलं आहे आणि ते किती वेळेस आलेलं आहे? एकूण 1, 2, 3 वेळेस आलेलं आहे. आणि या 100चे परत 10%, ह्या 100चे परत 10% मग 10% किती आहे? 10. मग ही 10 ही संख्या किती वेळेस आली आहे? 1, 2, 3 किती असणार आहे? मग 3 वेळेस. मग 10 ही संख्या किती वेळेस आली आहे? 3 वेळेस आली आहे. आणि परत मग या 10चे 10% किती असणार आहे? 1 असणार आहे. आणि 1 किती वेळेस आलेलं आहे? 1च वेळेस आलेलं आहे. म्हणजेच काय असणार आहे, इथून पुढं ज्या वेळेस तुम्हाला क्वेश्चन विचारतील एखाद्या किमतीवरचे चक्रवाढ व्याज काढा, त्यावेळेस जर समजा तिन्ही वर्षी जर समजा तुमचा रेट पर्सेंट जर सेम असेल, तुमचा दर जर समान असेल, तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही. तुम्ही सरळ सरळ काय करू शकता बघा, 1000चे 10% काढा. 1000चे 10% किती असणार आहे? 100 असणार आहे. त्याचे 10% 10 असणार आहे, त्याचे 10% 1 असणार आहे. बस, मला काहीच करायचं नाही. ही 100 ही संख्या 3 वेळेस घ्या, आन्सर येईल तुमचं 300. ही 10 ही संख्या 3 वेळेस घ्या, आन्सर येईल 30. आणि 1 ही संख्या 1 वेळेस, आन्सर आहे तुमचं 331 रुपये. आलं का आन्सर? 331 रुपये. किती सिम्पल आहे बघा, काहीच करायची गरज नाही. मला फक्त एवढंच माहीत पाहिजे की मला जी संख्या काढायची, मला संख्या काढायची 1000. मग 1000चे 10% किती होणार? तर 100. त्याचे 10% 10, त्याचे 10% 1. 3 वर्ष असेल तर 3 वेळेस घ्यायचं, 2 वर्ष असेल तर 2 वेळेस घ्यायचं. सगळं सांगतो तुम्हाला, 2चं सांगतो, 3चं सांगतो, 4 सांगतो, सगळं सांगतो तुम्हाला. परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे लागेल ते सगळं सांगतो तुम्हाला. ठीक आहे, आता बघा याच्या पुढं तुम्हाला इथून पुढं कुठलीही संख्या राहू द्या, काही राहू द्या, तुम्हाला ज्यावेळेस विचारतील चक्रवाढ व्याज काढा, तर तुम्हाला सिम्पल काय करायचं बघा. तुम्हाला सिम्पलमध्ये काय करायचं, जसं की अजून एक घेऊत आपण प्रश्न. एक क्वेश्चन घेऊता ज्याच्यातून तुम्हाला अजून समजून येईल. 3 वर्षाचं काय घ्यालो, कारण थोडं मोठं आहे आणि त्यानंतर आपलं इझी होऊन जाईल बाकी सगळ्या गोष्टी. जसं की बघा इथं 5000चे हे समजा प्रिन्सिपल आहे. ठीक आहे, आता एकदम 5000चे रेट ऑफ पर्सेंट समजा 20% घेतला. रेट ऑफ पर्सेंट 20% आहे. 20% दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी 20%. 20%च आहे, तिन्ही वर्षी सेम 20%. मग 5000चे 20% म्हणजे काय असणार आहे? इथं 1000 असणार आहे. ठीक आहे, बरोबर आहे. ठीक आहे, काय असणार बघा, 5000चे 20% असणार आहे तर 1000. दुसऱ्या वर्षी काय असणार आहे? परत 1000. आणि तिसऱ्या वर्षी काय असणार आहे? 1000. बघा तुम्हाला पहिलेच सांगितलं, याच्या पहिलेच्या गणितात सुद्धा बघा काय सांगितलेलं आहे आपण सांगितलेलं आहे, जे तुमचं मुद्दल आलेलं आहे, मुद्दल जे असणार आहे तुमचं
मुद्दलवरचं जे पहिलं व्याज असणार आहे, मुद्दलवरचं व्याज 3 वेळेस सेम असणार आहे, इथं सुद्धा 3 वेळेस सेम आहे. त्याच्यानंतर काय असणार आहे, याच्यानंतरचे 10%, याची 20% किती असणार येतं, 200 रुपये असणार येतं. याची 20% किती असणार येतं, इथे 1000 आहे ना, याची 20% किती, आता हे एक वेळेस याची ही संख्या किती वेळेस आली, एकूण पुढं 2 वेळेस आली, मग 200 2 वेळेस काय असणार आहे, इथं इथं 200 असणार आहे, इथं 200 असणार आहे, आणि या 200चे परत 10%, 20% म्हणजे किती असणार, इथं 40 असणार आहे. मग तुमचं आन्सर काय आहे बघा, तुमचं आन्सर आहे बघा, एकूण आन्सर आहे तुमचं आता 1000, 2000, 3000, 4, 5, 6, 200, 200, 200, 600 आणि 40, म्हणजे काय असणार आहे, 3640 झालं तुमचं आन्सर. आता मला माहीत पाहिजे, इथं प्रिन्सिपल आहे बघा, इथं लिहितो वाटल्यास, प्रिन्सिपल तुमचं आहे 5000 रुपये आणि रेट पर्सेंटेज आहे तुमचं किती, 20%. ठीक आहे, टाईम आहे तुमचा 3 वर्ष. आता तुम्हाला काय करायचं बघा, तुम्हाला सांगितलं की मी तुमचा जे रेशो असणार आहे, तो रेशो किती असणार आहे बघा, रेशो जे असणार आहे आपला ते असणार आहे 3:3:1, आणि तुमचं हे काय असणार आहे बघा, तुमचा जो प्रिन्सिपल असणार आहे तो असणार आहे 5000. ठीक आहे, 5000ची 20% किती असणार आहेत बघा, 1000 असणार आहेत. 5000ची 20% असणार आहे 1000, या 1000ची 20% किती असणार आहेत 200, आणि या 200ची 20% किती असणार आहेत, 200ची 20% असणार आहेत किती, 40 असणार आहे. मग याची सगळ्याची बेरीज करता काय असणार आहे, मल्टिप्लिकेशन. 1000 ही संख्या 3 वेळेस म्हणजे किती असणार आहे, 3000. 200 ही संख्या 3 वेळेस म्हणजे 600, आणि 40 ही संख्या 1 वेळेस म्हणजे 40, म्हणजे काय आला आन्सर बघा, 3640 आलं का बघा. दोन्ही गोष्टी सेम आहेत. म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये कळायला पाहिजे की आपण कशा प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, ओके. कुठल्याही क्वेश्चनला, कोणत्याही प्रश्नाला येऊन जाऊन आपल्याकडे एकच सवय आहे, काय, प्रिन्सिपल प्लस 1/r⁴. ठीक आहे, सॉरी मला येत नाही काय बघा, हे प्रिन्सिपल इंटू 1 + r/100n. ठीक आहे, प्रिन्सिपल इंटू 1 + r/100n. असं काही करायचं नाही, आपला एकदम लॉजिकली क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, आता इथून पुढे जर असं थोडं बेसिक जे टाईप होते, 3 टाईप सांगितले बघा. तिन्ही टाईपमध्ये तुम्हाला एक जे टाईप होता आपला पहिलाचा तो सांगतो, रिवाईज होतो आपण परत. काय, रेशो मेथड आहे. रेशो मेथडमध्ये बघा, अजून तुम्हाला पाहिजे असेल तर रेशो मेथड तुम्हाला अजून एक गणित देतो आपण. बघा, रेशो मेथडचं काय असणार आहे, जर समजा याच्या आधीचा क्वेश्चन बघू होता, 20% रेशो मेथडनं काय होते बघा, 20% आणि प्रिन्सिपल आहे, रेट आहे 20%, प्रिन्सिपल आहे 5000. ठीक आहे, आता बघा तुम्हाला सांगितलेलं आहे की 20%नं हे काढा, कंपाऊंड इंटरेस्ट काढा. अरे आता फ्रॅक्शन मेथडनं काय असणार बघा, रेशो मेथडनं तुम्हाला 20% म्हणजे काय, 1/5 आहे. 1/5 म्हणजे प्रत्येक 5 रुपयावर 1 रुपया इंटरेस्ट आणणार. प्रत्येक 5 रुपयावर 1 रुपया इंटरेस्ट आणणार. ठीक आहे, 5 रुपयावर 1 रुपया इंटरेस्ट आणणार. मग आता बघा, 5 वर पहिल्या वर्षी 1 रुपया इंटरेस्ट, मग किती असणार आहे अमाऊंट, हे प्रिन्सिपल असणार आहे आणि इकडं अमाऊंट होणार आहे. अमाऊंट किती असेल, 6 असेल. दुसऱ्या वर्षी परत 5 वर 1 6 आहे. तिसऱ्या वर्षी परत 5 वर 1 6. बघा, याच्या पहिले जे आपण बघितलेलं आहे ते काय होतं, 10% म्हणजे 10 वर 1 11, 10 वर 1 11 आणि 10 वर 1 11 होतं. आता काय असणार आहे, 5 वर 1 6, 5 वर 1 6 आणि 5 वर 1 6. हे किती झालं बघा, 5 5 25 1600, हे झालं 216. पण आता इथं काय असणार आहे बघा, तुमची जी अमाऊंट आहे, प्रिन्सिपल जे आहे ते 5000 आहे. मग प्रिन्सिपलच्या खाली घ्या 5000, किती पट आहे बघा हे, आता 25 5 1600, 25 दोन्ही 50. ठीक आहे, आता 5 किती असणार आहे, हे 40 पट असणार आहे. मग हे सुद्धा काय असणार आहे, 40 पट असणार आहे. पण आपला अमाऊंट काढायची काय नाही, आपला काय करायचं, आपल्याकडेचं इंटरेस्ट. मग 216 आणि 125 याच्यातला फरक किती असणार आहे बघा, 216 आणि 125 म्हणजे हे 9 आणि 100 म्हणजे कितीचा बरं बघा, 6 तून 5 1 आणि इथे किती असणार आहे, 91 असणार आहे. 91ची 40 पट किती असणार आहे बघा, 4 1 4, 4 9 36 आणि 3 6 4 0. आलं का आन्सर बघा. मागचा क्वेश्चन होता 3 6 4 0 बघा, 3 6 4 0, 3 6 4 0. क्लिअर आला आन्सर, 3 6 4 0. तुम्हाला फक्त माहीत पाहिजे की आपला आन्सर काय काढायचं. ठीक आहे, तरी आपण सगळे क्वेश्चन घेऊता. बेस्ट वे प्रत्येक क्वेश्चनला काय असेल ते आपण याच्यामध्ये बघणार आहे आपण. ठीक आहे, कुठल्या मेथड खूप येतात,
पण आपल्याला कमी वेळात आन्सर काढायचं, त्यानुसार आपण बघणार की कोणत्या मेथडनं आपल्याला जायला पाहिजे. ठीक आहे, चला तर मग प्रॅक्टिस करूया. पहिला क्वेश्चन बघूया आपला. तर मित्रांनो, आता एक जस्ट पहिले एक राहिलेलं आहे आपलं, की जसं 3 वर्षाचा आपण रेशो बघितलेला आहे, तसं 2 वर्ष आणि 4 वर्षाचं एक पूर्ण काढायचं आपल्याला. तर बघा आता या ठिकाणी काय असणार आहे, तुम्हाला 2 वर्षाचं काढायचं. समजा 3 वर्षाचं बघितलेलं आपण, तरी 2 वर्ष, 3 वर्ष आणि 4 वर्ष. 2 इयर्स CA किंवाच 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज. ठीक आहे, 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज. ठीक आहे, तर काय असणार आहे बघा 2 वर्षाचं, आणि प्रत्येक ठिकाणी आपण उदाहरण सेम घेऊ होता, नंतर उदाहरणं बघणार आहे आपण, पण समजण्यासाठी आपण इथे हे करू. उदाहरण सेम होता. मुद्दल किंवा प्रिन्सिपल दर समजा 1000 रुपये आहे आणि रेट पर्सेंट तुमचा 10% आहे आणि टाईम जे आहे ते 2 वर्ष आहे. ठीक आहे, आता काय असणार आहे बघा, 1000चे 10% ते 2 वर्ष, फर्स्ट इयर आणि सेकंड इयर. ठीक आहे, फर्स्ट इयर आणि सेकंड इयर काय असणार आहे बघा, इथं 10% असणार आहे आणि इथे सुद्धा काय असणार आहे 10% असणार आहे. हे असेल तुमचं फर्स्ट इयर आणि हे असेल तुमचं सेकंड इयर. मग आपल्याला माहिती आहे चक्रवाढ व्याज म्हणजे काय असणार आहे, एकतर मुद्दलवरचं व्याज 100 आणि जर समजा याच्या पहिले जर समजा मुद्दलवरचं व्याज घेणारच, पण याच्या पहिले अजून एक कोणतं व्याज आहे का, नाही, हेच पहिले व्याज आहे, माझं पहिलंच वर्ष आहे आणि माझं हेच व्याज असणार आहे. दुसऱ्या वर्षी मुद्दलवरचं व्याज 100 आणि याच्या पहिले व्याज आहे का, तर आहे, पहिले एक व्याज आहे, मग याचं व्याजावरचे परत 10%, याचे परत काय असणार आहे बघा, याचे परत 10% असणार आहे. मग याचे 10% किती असणार आहे, याचे 10% असणार आहे. 100चे 10% 10. क्लिअर, 100चे 10% 10 असणार आहे. आता बघा आपण जे मेथड घेणार आहे हे तर मेथड बेस्ट आहे, पण याच्यापेक्षा लवकर फास्ट आन्सर काढायचा आपल्याला. मी काय सांगितलं तुम्हाला, रेशो पद्धतीने जाताना मी पहिले चेक करणार, मला काढायचं 1000 रुपयाचं 2 वर्षाचं CI काढायचं. तर मी पहिले चेक करणार की 1000चं जे 10% मुद्दलवर जे व्याज निघालं, मुद्दलवरचं व्याज आहे 10% म्हणजेच 100. मग ही 100 संख्या किती वेळेस आली आहे, 2 वेळेस. आणि त्या 100चे 10% ते किती वेळेस आलं आहे, 1 वेळेस. बस संपला विषय. तुमचं आन्सर हेच असणार आहे. आता तुमचं आन्सर हेच असणार आहे. तुम्हाला काय करायचं, 1000चे 10% काढायचे. तुम्हाला 1000चे 10% किती असणार आहे, 100. त्याचे 10% किती असणार आहे, त्याचे 10% असणार आहे 10. बस तुम्हाला आन्सर काढायचं की 1000 100 गुणिले 2 200 अधिक 10 1 10, आन्सर आहे 210. क्लिअर. काय असणार आहे बघा, तुमचं जे तुम्हाला ते दिलेलं आहे 2 इयर्ससाठी 2 वर्षासाठी 2 इयर्स CI, तुमचा जो रेशो असणार आहे तो किती असणार आहे, 2:1. बस एवढंच करायचं. कुठलीही संख्या राहू द्या, त्याच्या संख्येचे 10% परत त्याचे 10% आणि 2:1 तुमचं आन्सर असेल. पुढं डिटेलमध्ये क्वेश्चन घेऊता, तुम्हाला एकसुद्धा डाऊट होणार नाही. ठीक आहे, चला आता हे झालं 2 वर्षाचं. 2 वर्षाचं. 3 वर्षाचं तुम्ही बघितलेलंच आहे. 3 वर्षाचं आपण डायरेक्ट फॉर्म्युला लिहून टाकू होता, टाईम न घालता, जे आपण पहिले एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, 3 इयर्स CI काय म्हणजे आता 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज. 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज. प्रिन्सिपल सेम आहे, सगळं सेम आहे. तर काय सांगितलं तुम्हाला मी, प्रिन्सिपल इथे सुद्धा काय असणार आहे, 1000 रुपये घेतलेलं आहे आपण. रेट जे आहे ते 10% आहे आणि टाईम जे आहे 2 वर्षे आहे, सॉरी 3 वर्षे आहे. ठीक आहे, तर इथं काय आलं बघा, तरी फास्टमध्ये होतं, आपण घेतलेलंच आहे, तर काय लेवल लागणार नाही. 1 2 3 याचे 10% हे 10% असणार आहे, हे सुद्धा 10% असणार आहे आणि हे सुद्धा 10% असणार आहे. इथे जी संख्या आली तीच संख्या 100 100 100. क्लिअर. त्याच्यानंतर बघा याचे 10% किती असणार आहे, याचे 10% असणार आहे,
याचे 10% असणार आहे किती 10 आणि ही संख्या येईल इथं 2 वेळेस आणि एक संख्या किती येईल 1 वेळेस येईल. मग आता बघा तुम्हाला सांगितलेलं आहे 1000चे पहिली जी संख्या आलेली आहे 100 ती किती वेळेस आली आहे 1 2 3 म्हणजे 3. त्याच्यानंतर 100चे 10% म्हणजे किती असणार आहे 10 ती किती वेळेस आली आहे 1 2 3 3 आणि त्याचे परत 10% 1 किती वेळेस आले आहे 1 आला आहे. म्हणजे 3 वर्षाचा CI काढायचा. त्यावेळेस तुम्हाला काय करायचं फक्त एवढंच चेक करायचं 1000चे 10% 100 त्याचे 10% 10 त्याचे 10% 1. मग तुम्हाला ह्याचा गुणाकार करायचा 1000 100 गुणिले 3 300 प्लस 10 त्रिक 30 प्लस 1 म्हणजे काय असणार आहे 331 असेल तुमचं आन्सर. ठीक आहे. म्हणजेच काय असणार बघा 3 इयर्स CI बरोबर असणार आहे 3:3:1. क्लिअर 3:3:1 असणार आहे 3:3:1 असणार आहे. आता 4 वर्षाचं बघू आता 4 वर्षाचं काय असणार आहे 4 इयर्स CI 4 वर्षाचे चक्रवाढ व्याज काय असणार बघा प्रिन्सिपल सेम 1000 रुपये आहे. रेट जे आहे 10% आहे आणि टाईम जे आहे ते 4 वर्ष आहे. ठीक आहे. मग हे 1000चे 4 हिस्से केले फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर आणि फोर्थ इयर. बघा काय असणार आहे आता 1000चे 4 हिस्से केले तर प्रत्येक वर्षावर 10% असणार आहे. ठीक आहे. आता बघा पहिली असणार आहे 100 सरळ व्याज असणार आहे. हे जे असणार आहे ते सरळ व्याज असणार आहे सेम असणार आहे. सरळ व्याज प्रत्येक वर्षी सेम असते कारण मुद्दल सेम असते. पण चक्रवाढ काय असणार आहे इथं 10 असणार आहे बघा इथं 10 येईल इथं 10 म्हणजे ही संख्या इथं 2 वेळेस येईल. आणि आता चौथ्या वर्षाला काय होते बघा जे आपण बघितलेलं नाही आहे या 100वर पहिले तर मुद्दलवरचे 100 आलेले आहेत. या 100चे 1 2 3 या 3 100चे 3 10 येईल 1 2 3 1 या 3 10चे प्रत्येकाचे 10% म्हणजे 1. ठीक आहे 1 1 आणि 1 आणि या 1चे 10% म्हणजे काय असणार आहे 0.1 असणार आहे. मग बघा किती झाला आन्सर 100 100 100 100 400 1 2 3 4 5 6 460 आणि 1 2 3 4 464.1 आन्सर किती आहे 464.1 आपलं आहे एकूण CI फॉर 4 इयर्स. आता एवढं मोठं सॉल्व करायचं का नाही एकदम बेस्ट सिम्पल आहे बघा काय असणार आहे 1000चे पहिले जे तुम्ही 10% घेतलं किती वेळेस आहे 100 1 2 3 4 मग 4 घ्यायचं. त्या 100चे 10% 10 ही 10 संख्या किती वेळेस आली आहे 1 2 3 4 5 6 6 आणि या 10च्या नंतर 10% 1 किती वेळेस आले आहे 1 2 3 4 4 आणि परत या 1चे 10% 0.1 1 वेळेस. आणि मग काय करायचं तुम्हाला फक्त एवढंच करायचं तुमचं जे मुद्दल असेल त्या मुद्दलचे पहिले 10% काढा किती असणार आहे आन्सर 100 असणार आहे. त्याचे 10% किती असणार आहे 10 असणार आहे. त्याचे 10% 1 त्याचे 10% 0.1. आता याचा गुणाकार करा सगळ्याचा गुणाकार करा काय असणार आहे बघा याचा गुणाकार येणार आहे बघा 400 याचा गुणाकार आहे 400 प्लस 10×60 प्लस 4×1 आणि प्लस 0.1 464.1 464.1 आलं का. ठीक आहे. म्हणजेच काय असणार आहे बघा जर समजा तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असेल तर एकदम बेस्ट काहीच नाही बघा 4 वर्षाचा CI विचारला की डायरेक्ट तुम्ही एकतर रेट बघा रेट 4ही वर्षी सेम आहे तुम्हाला काय करायचं काहीच नाही 4 6 4 1 या फॉर्ममध्ये लिहायचं आणि दिलेल्या संख्येचे 10% 10% 10% 10% खालच्याची ॲडिशन. 3 वर्षाला काय असणार आहे 3 वर्षाला असणार आहे 3:3:1 बस आणि 2 वर्षाला काय असणार आहे 2:1 असणार आहे. क्लिअर. आता तरी बघा तुम्हाला जर याच्यामध्ये जर पाहिजे असेल समजा तर लिहून घ्या वाटलं स्क्रीनशॉट काढून घ्या काय असणार आहे बघा याच्यामधली डिफरन्सचे नंतर क्वेश्चन याच्यानंच काढणार आपण सगळं करणार आहे आपण. फक्त तुम्ही कन्सिस्टंट लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. मी प्रॉमिस करतो तुम्हाला याच्यापुढे तुम्हाला मराठी विद्यार्थ्यांना कुठलाही व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही आहे. ठीक आहे. काय असणार आहे बघा
वाटल्यास स्क्रीनशॉट करून घ्यायचा. 2 इयर्सची आहे, 2 वर्षासाठी. रेशो जे असणार आहे 2:1 असणार आहे. थ्री इयर्सचा सी आहे काय असणार आहे 3:1 असणार आहे. 4 इयर्सचा सी आहे काय असणार आहे, सॉरी 3:1 असणार आहे. ठीक आहे, हे काय असणार आहे, दिसते ना क्लिअर? ओके, थोडं याला डबल घ्या वाटल्यास. 3:1 आणि काय असणार आहे 4:6:4:1. क्लिअर? हे असतील आपले फायनल रेशो असतील, याच्यावरून तुम्ही डायरेक्ट आन्सर काढू शकता. ओके, तर चला मग आता क्वेश्चनला सुरुवात करूया. क्वेश्चनला तुम्हाला पहिले 2-4 क्वेश्चन प्रत्येक टाईपनं सॉल्व करून देईल आणि याच्या पुढे जे क्वेश्चन असतील, आजचं जे फाउंडेशन असेल त्या फाउंडेशनमध्ये फक्त एक डेटा इनपुट करतो आपण, डेटा ठरवता की कशा प्रकारचे क्वेश्चन येतील ते. त्याच्यानंतर एक्झाममध्ये आलेल्या पॅटर्नवरचे क्वेश्चन घेईल, बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत सगळे क्वेश्चन घेईल मी. ठीक आहे, तर मग चालू करूया आपला पहिला क्वेश्चन. ॲक्च्युअली घेतो मी डायरेक्ट, जास्त काय म्हणजे इनपुट करायची गरज नाही, समजून जाईल तुम्हाला. मी ओरली तरी सांगत जाईल तुम्हाला की म्हणजे क्वेश्चन कसा आहे काय नाही ते. तर क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे बघा. जर समजा तुम्हाला दिलेलं आहे प्रिन्सिपल दिलेलं आहे, समजा प्रिन्सिपल किंवा मुद्दल. ठीक आहे, प्रिन्सिपल किंवा मुद्दल दिलेली आहे तुम्हाला किती 2400 रुपये. 2400 रुपये. त्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे बघा रेट पर्सेंटेज दिलेलं आहे. रेट पर्सेंटेज म्हणजे काय असणार आहे, दर असणार आहे तुमचा. दर जे दिलेलं आहे तुम्हाला किती आहे बघा 10% आहे. आणि तुमचा टाईम पिरियड जे आहे, टाईम जे आहे दिलेला, टाईम म्हणजे काय कालावधी. ठीक आहे, कालावधी. कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा, एखादा समजा फॉन्टमध्ये वगैरे काही चेंज करायचं असेल तर आपण चेंज करता. कालावधी दिलेला आहे तुम्हाला 2 वर्ष ना, 2 वर्षे. तुम्हाला विचारलं की कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा. ठीक आहे, तुम्हाला चक्रवाढ व्याज काढायचा. आता बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय असणार आहे, एक तर सिम्पल बेस्ट वे असणार आहे की तुम्ही एकतर आपलं फ्रॅक्शन मेथड जे असणार आहे बघा, तिन्ही मेथडनं सांगतो तुम्हाला मी. पहिले फ्रॅक्शन मेथड बघा काय आहे ते. फ्रॅक्शन मेथडनं असणार आहे बघा, आता फ्रॅक्शन मेथड याच्यामध्ये काय करता आपण, जे पर्सेंटेज दिलेलं आहे, पर्सेंटेज जे दिलेलं आहे, पर्सेंटेज काय 10%. मग 10% पर्सेंटेज घेतलं आपण 10%, त्याचं काय असणार आहे बघा, त्याचं व्हॅल्यू असणार आहे 10/100, म्हणजेच काय असणार आहे 1/10 असणार आहे. आता बघा जर समजा मुद्दल जर 10 पकडली, मुद्दल जर 10 असेल तर त्याच्यावर व्याज किती भेटाले मला, 1 भेटाले. कारण 10% इंटरेस्ट आहे ना, इंटरेस्ट कशाला लागतो, प्रिन्सिपलवर लागतो. मग प्रिन्सिपल जर 10 असेल तर इंटरेस्ट 1 यायला आहे. याचाच अर्थ काय असणार आहे, मला प्रिन्सिपलवर बघा, याचा अर्थ काय असणार आहे, प्रिन्सिपलवर मला 10 रुपयाच्या प्रिन्सिपलवर 1 रुपया इंटरेस्ट भेटायला आहे आणि माझी अमाऊंट बनणार आहे 11 रुपये. ठीक आहे, मुद्दल 10 आहे, 1 रुपया व्याज, रास बनणार आहे 11. हे जर पहिले वर्षी. सेकंड इयरला काय असणार आहे, 10वर परत 1 रुपया व्याज आणि 11, 10 रुपयावर 1 रुपया इंटरेस्ट, हे झालं अमाऊंट 11 झाली. मग मला ते चेक करायचं की 10 100 झाले हे, आणि हे 121 आहे. ठीक आहे, आता एक गोष्ट लक्षात ठेवा बघा, आता तुम्हाला विचारलेला आहे एकूण तुमचा डिफरन्स जे आहे हा काय असणार आहे बघा. कारण हे जे आहे हे तुमचं असणार आहे प्रिन्सिपल असणार आहे, हे असणार आहे अमाऊंट, आणि इथली मधली संख्या जी 21 असणार आहे हे काय असणार आहे, 21 असणार आहे तुमचं सी आय असणार आहे, कंपाऊंड इंटरेस्ट. कारण अमाऊंट मायनस प्रिन्सिपल काय असणार आहे, सी आय असणार आहे. मग आता तुम्हाला चेक करायचं फक्त की 2400 काय मुद्दल आहे, मग ह्याच्या खाली घ्या 2400. आता 2400 किती पट आहे, हे असणार आहे 24 टाइम्स असणार आहे. मग हे सुद्धा काय असणार आहे 24 टाइम्स. तुमचा आन्सर काय असणार आहे मग इथं 21 चौक 84, 21 दुनी 48, सॉरी 21 दुनी 42, 42 आणि 8 50, किती झाले 504 रुपये झाले तुमचा कंपाऊंड इंटरेस्ट. आता बघा
या मेथडनं म्हणजे तुम्हाला एक सांगालो जस्ट की म्हणजे कोणती कोणती मेथड आपल्याला लावायची. पहिले 2-3 गणितं सगळ्या मेथडनं सांगणार आहे. तुम्हाला जी मेथड योग्य वाटते तुम्ही ती मेथड सॉल्व्ह करा. ठीक आहे. आता दुसरी मेथड जी आहे आपली त्या मेथडला बघा काय असणार आहे. दुसरी मेथड जी आहे ट्री डायग्रामनुसार बघायचं आहे आपल्याला. काय असणार आहे, जर समजा किती आहे 2400 रुपये मुद्दल आहे, त्याचे 1 आणि 2 किती टक्क्यानं 10%. ठीक आहे. 10%, 10% आणि 10%. 2400चे 10% किती असणार आहे, 2400चे 10% असणार आहे तर 240. हे तर काय असणार आहे 240. हे असेल आपलं पहिल्या वर्षाचं सी आहे, हे असणार आहे दुसऱ्या वर्षाचं सी आहे. पण आता बघा पहिल्या वर्षी तर मुद्दलवरचंच व्याज भेटणार आहे, व्याज तर नसणार आहे. दुसऱ्या वर्षी पण मुद्दलवरचं व्याज भेटणार आहे आणि या व्याजावरचं व्याज 10% म्हणजे किती 24 रुपये. मग आता बघा चेक करा किती असणार आहे 240, 240 आणि 24 किती असणार आहे बघा 240, 240 आणि 24 किती झाले 4, 4 आणि 4 8 2 10 आणि 2 2 4 1 5 किती झालं आन्सर आहे 504. म्हणजे तुमचा मुद्दल कंपाऊंड जे आहे ते 504 असणार आहे. ठीक आहे. आता बघा एक मेथड झाली, 2 मेथड झाली. आता तुम्हाला फक्त चेक करायचं. तुम्हाला काय सांगितलं की 2 इयर्सचा सी आय जेव्हा काढायचा आपला 2 इयर्सचा सी आय जेव्हा काढायचा तेव्हा काय ठरलं आपलं फक्त 2:1 आपला रेशो घ्यायचा. मग 2400चे 10% 240 त्याचे 10% 24 बस झाला आन्सर 480. 240 गुणिले 2 480 प्लस 24 तुमचा आन्सर असेल 504. बघा किती सिम्पल आहे बघा. या दोघांपेक्षा इथं टाईम कमी लागला ॲज कम्पेअर टू तुमचं जे क्वेश्चन तुमचा जो पॅटर्न आहे प्रिन्सिपल इंटू 1 + r/100 टू द पॉवर n याच्यापेक्षा तुम्ही ह्याच्यातली कोणतीही मेथड वापरा खूप भारी असेल बघा. ज्यावेळेस तुम्हाला अजून एक महत्त्वाचं, ज्यावेळेस तुम्हाला डिफरन्स विचारतील ही मेथड तर आहे सोपी, डिफरन्स काढता येते आपल्याला. पण तुम्हाला जर समजा डिफरन्सच्या ऐवजी म्हणजे डिफरन्स काढायचा म्हणला तर ही मेथड खूप चांगली असणार आहे बघा, कारण इथं तुम्हाला डायरेक्ट व्हिज्युअलाइज होऊन जाईल. आता या टाईपमध्ये बघा तुम्हाला जर विचारलं की डिफरन्स बिटवीन सी आय अँड एस आय, सी आय आणि एस आयचा डिफरन्स विचारला तुम्हाला. ठीक आहे. सी आय आणि एस आय मला माहीत आहे की हा पूर्ण जो असणार आहे हा काय असणार आहे तुमचा सी आय असणार आहे, पूर्ण सी आय असणार आहे. आणि एवढाच भाग जो असणार आहे वरचा हा वरचा काय असणार आहे एस आय असणार आहे. का, कारण फक्त मुद्दलवरचंच व्याज आहे आणि व्याजावरचं व्याज मग काय असणार ते सी आयमध्ये येऊन जाईल. म्हणजेच काय असणार आहे दोघांचा डिफरन्स काय असणार आहे नेहमी खालची बाजू असणार आहे. पहिल्या लाईनच्या खाली जी कोणती कितीही संख्या राहू द्या ते तुमचा काय असणार आहे सी आय आणि एस आयचा डिफरन्स असणार आहे. 3 वर्ष म्हणलं 3 वर्षाला इथं 3 सरळ लाईन असतील, याच्या खालचा जेवढा काही भाग असेल ते काय असेल तुमचा डिफरन्स असेल. हे किती असणार डिफरन्स 24 असणार आहे. आणि जर समजा तुम्हाला वाटलं की या मेथडनं याच्याऐवजी या मेथडनं सॉल्व्ह करायचं तर सी आय एस आयचा डिफरन्सच्या वेळेस तुम्ही पहिला जे कॉलम असणार आहे ते कॅन्सल करायचा. तुमचं आन्सर डायरेक्ट काय असणार आहे 24 असणार आहे. कुठलेही घ्या 3 वर्ष 4 वर्ष 2 वर्ष पहिला कॉलम जर कॅन्सल केला तर डायरेक्ट तुमचं आन्सर होऊन जाईल बघा. बाकीची सगळ्याची बेरीज करायची तुमचं आन्सर होऊन जाईल. सगळं बघणार आहे आपण, फक्त थोडा टाईम द्या मला, तुम्हाला सगळे आन्सर येऊन जातील. ठीक आहे. घ्या नेक्स्ट क्वेश्चन बघा काय असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा प्रिन्सिपल दिलेलं आहे. आता शॉर्टमध्ये लिहितो आणि लवकर लवकर गणित सॉल्व्ह करतो आपण. प्रिन्सिपल दिलेलं आहे 4500, प्रिन्सिपल आहे 4500. त्यानंतर रेट पर्सेंटेज जे आहे बघा, रेट पर्सेंटेज आहे 20% आणि टाईम आहे 2 वर्ष, टाईम आहे 2 वर्ष 2 इयर्स. ठीक आहे. तिन्ही मेथडनं सॉल्व्ह करून टाकतो सेम पॅटर्ननुसार. काय असणार आहे बघा तुम्हाला 10% फ्रॅक्शन मेथडनं काय असणार आहे 20%. 20% म्हणजे काय असणार आहे बघा 20 / 100 म्हणजेच काय असेल 1/5 1/5 असणार आहे. आता 5 वर 1 रुपये इंटरेस्ट कोणावर असते मुद्दलवर असते, प्रिन्सिपलवर असते. मग प्रिन्सिपल झालं 5 त्याच्यावर 1 रुपया इंटरेस्ट. ठीक आहे. थोडं चेंज करतो मी. 5 रुपयाच्या प्रिन्सिपलवर 1 रुपया इंटरेस्ट, मग किती असणार आहे तुमची अमाऊंट 6 असणार आहे फर्स्ट इयर. सेकंड इयरला सुद्धा 5 वर 1 रुपया इंटरेस्ट, अमाऊंट झाली 6. आता एकूण बघा किती झालं 25 अँड
36. 25 रुपये मुद्दल झाली. हे काय असणार आहे आपलं, हे असणार आहे आपलं प्रिन्सिपल, हे असणार आहे प्रिन्सिपल व्हॅल्यू, हे असणार आहे तुमची अमाऊंट व्हॅल्यू म्हणजे रास असणार आहे. ठीक आहे, हे असणार आहे रास आणि हे असणार आहे मुद्दल. मग रास मायनस मुद्दल काय असणार आहे, ते असणार आहे तुमचं एकूण तुमचं काय असणार आहे, इंटरेस्ट असणार आहे, CI असणार आहे. मग CI किती झाला, मग हे 11 रुपये तुमचा CI झाला. 11 युनिट CI झाला, 11 युनिट. ठीक आहे, 11 युनिट, कारण आपण इथं 100ला ग्राह्य धरलं तर 25 रुपयावर ते 36 रुपये तुमचं काय झालं, ते अमाऊंट तयार झाली. 11 युनिट झाला तुमचा CI. आता मला सांगा, तुम्हाला दिलेली व्हॅल्यू काय आहे, 4500 प्रिन्सिपल आहे. मग प्रिन्सिपलच्या खाली घ्या. जर अमाऊंट दिली असेल तर अमाऊंटच्या खाली घ्या. क्वेश्चन बघणार आहे आपण. सध्या प्रिन्सिपल आहे तर प्रिन्सिपलच्या खाली घ्या. 4500. आता 25च्या किती पट आहे बघा, 25 25 एक 25, किती राहिले, 20 राहिले. 25 8 200 आणि 0 किती झाले, हे 180 झालं तुमचं आन्सर. मग 180, एक मिनटं काहीतरी मिस होते, हां 180 झालं तुमचं आन्सर. 180चा आता तुम्हाला 11 पट, सॉरी 180 गुणिले 11 म्हणजे काय असणार तुमचं कंपाऊंड इंटरेस्ट असणार. किती असणार बघा, 11 0 0, 11 8 88, 11 1 18 19, 1980 असेल तुमचं आन्सर. आणि अमाऊंट काय असेल, गुणिले 180 तुमची अमाऊंट असेल. आता हे थोडं ट्रिकी आहे, थोडं जुनं पॅटर्न झालेलं आहे. आपल्याला नवीन पॅटर्ननुसार बघायचं तर काय असणार आहे बघा, नवीन पॅटर्ननुसार एकदम सिम्पल आहे बघा. 4500 तुम्हाला काय करायचं, एकदम बेस्ट, 45 रुपये, 4500चे 20%, 20%, 20% म्हणजे काय असणार आहे, 1/5. सर्व सिम्पल, 1/5, 1/5 किती असणार आहे बघा, 5 9 पंचेचा 900, याच्या परत 900 आणि या 900च्या परत 1/5 म्हणजे किती असणार आहे, 180 असणार आहे. मग आता बघा एकूण किती असणार आहे, 900 प्लस 900 प्लस 180 किती झालं आन्सर, 1080, 9 9 18. ठीक आहे, एक मिनटं, हे तर 180 असं पाहिजे. ठीक आहे, किती झाले, 0 8 9 9 18 आणि 19, 1980 आलं का आन्सर, 1980. क्लिअर, 900 900 1800 आणि 180, 1980. पण आपल्याला हे दोन्ही करायचं नाही, आपल्याला काय करायचं, सिम्पल आपल्याला एक युनिटरी मेथड वापरायची जी सगळीकडे लागू होईल. काय असणार आहे, 2 इयरचा CI आपल्याला माहिती आहे, आन्सर किती आलं, हे 1980. आपल्याला माहिती आहे की 2 इयरचा CI काय असणार आहे बघा, 2:1 असणार आहे. म्हणजेच 4500चे 1/5 काय असणार आहे, 900, त्याची 1/5 किती असणार आहे, 180. बस 900 गुणिले 2 1800 प्लस 180 किती सोपं आहे बघा, 1980. तुम्हाला विचारा दोघातला फरक काय असणार आहे, दोघातला फरक म्हणजे सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टचा फरक, CI अँड SIचा फरक. तर काय असणार बघा, पहिला कॉलम सोडून टाकायचा, पहिला कॉलम सोडून टाकायचा. आन्सर काय असेल तुमचं, 180. बघा 180 आहे की नाही. क्लिअर, घ्या नेक्स्ट क्वेश्चन घ्या. ठीक आहे, आता बघा या मेथडमध्ये आणि आपल्या जे ट्रॅडिशनल वे आहे त्यामध्ये काय फरक असते बघा. ज्यावेळेस क्वेश्चन थोडा कॉम्प्लिकेटेड येते त्यावेळेस थोडे प्रॉब्लेम चालू होतात. जसं की हा प्रश्न बघा, प्रिन्सिपल व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 7290 आणि रेट पर्सेंटेज जे आहे ते आहे बघा 11.11% आणि टाईम आहे 3 इयर्सचा, टाईम आहे 3 इयर्सचा. दोन्ही मेथडनं सांगतो तुम्हाला, जी मेथड फ्रॅक्शन मेथड आहे ती सुद्धा सांगतो मी. जसं की बघा आता तुम्हाला 11.11 म्हणजे माहीत पाहिजे काय असणार आहे. 11.11 म्हणजे काय असणार आहे, सिम्पल 11 फ्रॅक्शन 1/9. क्लिअर, आता सर 1/9 कसं आहे बघा, 0.11 म्हणजे काय असणार आहे, हे पॉईंट काढा, इथं काय असणार आहे बघा पॉईंट एका. आता पॉईंट काढण्याची तुम्ही सिम्पल काय करा बघा, 1ला 9 भागा तर आन्सर काय आलं बघा, 900 पॉईंट दिला, 0 झाले 10 झाले, 9 1 9 परत काय असणार आहे, 9 1 9 असणार आहे. म्हणजे काय असेल, 0.11ची व्हॅल्यू काय असणार आहे, 1/9 असणार आहे. मग याचं फायनल फ्रॅक्शन काय असणार आहे, 11 9 99 100, 100 डिवायडेड बाय 9% आणि पर्सेंटला रिमूव्ह करायचं फ्रॅक्शनमध्ये, तर आपला आन्सर काय असणार आहे, मग इथं
100/9 × 100 पर्सेंटेजचा व्हिडिओ आहे माझा, ते बघा. तुम्हाला फ्रॅक्शन टू पर्सेंटेज, पर्सेंटेज टू फ्रॅक्शन कसं करायचं सगळं समजून जाईल. ठीक आहे. हे दोन्ही कॅन्सल केलं म्हणजे तुमचं फायनल आन्सर असणार आहे 1/9. याचाच अर्थ काय असणार आहे, 11 फ्रॅक्शन 11.11 किंवा 11 फ्रॅक्शन 1/9चा फायनल फ्रॅक्शन काय असणार आहे 1/9 असणार आहे. आता बघा तुम्हाला 1/9 म्हणजे 9 रुपयावर 1 रुपया तुम्हाला CI भेटायला आहे. म्हणजेच काय असणार आहे, ज्यावेळेस तुमचं 9 रुपये असेल पहिल्या वर्षी 1 रुपया इंटरेस्ट आणि तुम्हाला काय असणार टोटल व्हॅल्यू तुमची अमाऊंट बनणार आहे 10. 9 रुपये दिले ते 1 रुपया त्यांना इंटरेस्ट दिला आणि तर काय केलं आपण, 9 रुपया प्रिन्सिपलवर 1 रुपया इंटरेस्ट, अमाऊंट झाली 10. आता हे कसं सेकंड इयरला सेम 9 असेल अमाऊंट प्रिन्सिपल तर 1 रुपया इंटरेस्ट आणि अमाऊंट होणार आहे 10. परत तिसऱ्या वर्षी सेम तर असणार आहे 1 रुपया इंटरेस्ट, अमाऊंट असणार आहे 10. मग आता बघा तुमचं किती झालं, 9 9 81 आणि 9 किती झालं 81 आणि 9चा तिसरा किती असणार आहे 729 आणि किती झालं 1000 झालं. ठीक आहे. आता मला सांगा याच्यामध्ये ही व्हॅल्यू काय असणार आहे, ही असणार आहे आपली प्रिन्सिपल व्हॅल्यू. हे काय असणार आहे, हे असणार आहे अमाऊंट असणार आहे, रास असणार आहे. ठीक आहे. हे असेल रास आणि हे असेल मुद्दल. मग रास मायनस मुद्दल काय असते माहिती आहे आपल्याला, ते असते आपलं व्याज CI. किती आहे 729 मायनस 1000 मायनस 719 किती झालं, हे 300 आणि 300 आणि हे 30 म्हणजे 270 269. ठीक आहे. 271. 10तून 9 गेले 1 राहिले. ठीक आहे. 9तून 2 गेले 7 राहिले आणि 9तून 7 गेले 2, 271. आता बघा तुम्हाला दिलेली व्हॅल्यू काय आहे, तुम्हाला दिलेली व्हॅल्यू काय असणार आहे, तुम्हाला दिलेली व्हॅल्यू जी आहे किती आहे 7290 प्रिन्सिपल आहे म्हणून मी प्रिन्सिपलच्या खाली घेतलं, मुद्दलच्या खाली मुद्दल आहे तर मुद्दलच्या खाली घेतला, अमाऊंट असली तर अमाऊंटच्या खाली घेतला असता. आणि हे किती जर बघा हे असणार आहे तुमच्या 10 पट असणार आहे, हे सुद्धा काय असणार आहे 10 पट. तुमचा आन्सर झाला 2710 रुपये तुमचं आन्सर. आता हे झालं आपलं काय म्हणतात त्याला रेशो मेथडनं आपल्याला काढायचे आन्सर. आता तिन्ही मेथडनं काढायचे. दुसरी मेथड जी आहे तुम्ही बघा आता काय असणार आहे, सिम्पल एकदम जी व्हॅल्यू दिलेली आहे 7290 ती लिहून घ्या इथं. त्यानंतर फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर, फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर. फर्स्ट इयरला काय असणार आहे बघा, फर्स्ट इयरला दिलेली तुमची रक्कम जी आहे 1/9 11.11% काय असणार आहे 1/9. सिम्प्लिफाय केलं आपण इथं 1/9 आणि हे तुम्हाला म्हणजे लवकरात लवकर शिकून घ्यायचं कशा प्रकारे ते वर्कआउट होते. ठीक आहे. 1/9 म्हणजे काय असणार आहे 9 8 72. आता 7290ला 11.11 फ्रान्सनं हे केलं म्हणजेच काय असणार आहे हे डायरेक्ट काय होऊन जाईल हे 1/9 येईल. म्हणजेच काय असणार आहे 9 8 72 1 810. इथं सुद्धा 810, इथं सुद्धा 810. मग याचे परत काय असणार आहे 1/9 म्हणजे 90 आणि इथं 90 म्हणजे इथं 2 वेळेस 90 आणि इथं काय असणार आहे लास्टला मग 90 भागिले 109 म्हणजे काय असणार आहे इथं 10 असेल. ठीक आहे. आता बघा 10 कसं आलं, मी काय केलं 1/9 इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला. याचे 11.11 म्हणजेच 1/9 म्हणजे 810. ही व्हॅल्यू एकदा आली म्हणजे इथं 3 वेळेस येणार. आता याचे परत 1/9 9981. आता ह्या 810ला मला 11.11% काढायचं म्हणजेच काय असणार आहे 810 गुणिले 1/9 म्हणजेच काय आलं 90 आलं. मग परत या 90चे 1/9 काय असणार आहे 10 येईल आन्सर. मग तुमचं टोटल आन्सर काय झालं 800 800 800 किती झालं बघा 810 810 आणि 810 9 त्रिक 27 आणि 280 किती झालं बघा. हे आता हे आन्सर आहे तुमचं. आता हे 8 आणि 1 9 10 11 आणि इथं वर आले तर 3 आले तर 3 8 त्रिक 24 आणि 27 8 त्रिक 8 किती आहे बघा 8 आणि 3 11 च्याला 1 आला समजा कॅरी 1 केलं 8 त्रिक 24 आणि 2 26 आणि 1 27 2710 आलं का आन्सर 2710. ठीक आहे. याच्यापेक्षा लाजवाब आपलं जे लास्टची मेथड असेल ती असेल ते कोणती आहे बघा 3 वर्षासाठी जे असणार आहे ते काय असणार आहे बघा आपला 3:2
3:1. मला फक्त एवढंच करायचं 7,000. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. सॉरी, इथं राहिलं बघा. डिफरन्स बिटवीन काय बघितलं, CA आणि SI 3 years. पण जर क्वेश्चन असा आला आपल्याला की डिफरन्स बिटवीन 2 years CI अँड 3 years CI, म्हणजे काय दिलेलं आहे बघा तुम्हाला. जे दिलेलं आहे 2 वर्षाचा आणि 3 वर्षाचा CIचा डिफरन्स विचारलं तुम्हाला. तर काय असणार आहे बघा, या ठिकाणी जे तुमचं असणार आहे, म्हणजे बघा आता हा जो कॉलम आहे आपला 2 वर्षाचा आणि 3 वर्षाचा, हा कंप्लीट असणार आहे 2 वर्षाचा, हा कंप्लीट असणार आहे 3 वर्षाचा. क्लिअर, हे 2 वर्षाचा आणि हा कंप्लीट असणार आहे 3 वर्षाचा. म्हणजे तुमचा फरक काय असणार आहे, हे 2 कॉमन आहे, हे 2 कॉमन आहे, फरक किती असणार आहे, 91 असणार आहे. फरक किती असणार आहे, 91 असणार आहे. मग काय असेल बघा, इथं आन्सर आहे 91. सगळ्या टाईपचे क्वेश्चन आपण घेणार आहे, फक्त ओव्हरलूक म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ठीक आहे. आता 3 वर्षाचं बघितलं का आपण, 3 वर्षाचं बघितलं आहे. आणि त्यानंतर बघा प्रिन्सिपल काढायचं. आतापर्यंत जे बघितले आपण ते काय होते, क्वेश्चन पुढे घेणार आहे बघा. जास्त टाईम घालण्यात काय अर्थ नाही, त्याच्यातून तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल बघा. EMPCच्या मुलांना तर मोर दॅन सफिशियंट आहे. आता तरी मेन्सच्या दृष्टिकोनातून जर तुम्हाला प्रिन्सिपल काढायचं आहे, ठीक आहे, मुद्दल काढायचं तुम्हाला, आणि मुद्दल काढायचं, आणि त्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे रेट पर्सेंट आहे 10%, आणि कंपाऊंड इंटरेस्ट 2 वर्षाचा 2 yearचा दिलेला आहे किती, 840 रुपये. 840 रुपये. आता बघा, प्रिन्सिपल ज्यावेळेस काढायचं डोक्यात एक क्लिक करून ठेवायचं की तुम्हाला मुद्दल काढायची, तर मुद्दल मग तुम्ही हे रेट पर्सेंटेज आहे. मुद्दल जर असेल तर आपण मुद्दल कुठे लिहिता, या ठिकाणी लिहिता वर. क्लिअर, किंवा इथं रेशोच्या पहिले लिहिता, याची नंतर मग आपण पर्सेंटेज काढता 1/9, 1/9, 1/9. ठीक आहे. पण आता काय असणार आहे, आता तुम्हाला मुद्दल काढायची आहे. मग ज्यावेळेस मुद्दल काढायची, तुमचं कॉन्सन्ट्रेशन कुठं असायला पाहिजे, मेन फोकस असायला पाहिजे रेट पर्सेंटेज. रेट पर्सेंटेज किती आहे, 10%. याची फ्रॅक्शन व्हॅल्यू अपूर्णांक काय असणार आहे, 1/10 असणार आहे. मला याच्या पलीकडे काहीच करायचं नाही, मी फक्त फोकस करणार या खालचा भाग जो आहे, जर समजा वर्ष 2 वर्ष असेल, वर्ष जर 2 वर्ष असतील, तर मी याचा खालच्या याचा वर्ग घेणार, समजणार, हे ॲझ्युम करणार की माझं मुद्दल हे जर समजा 100 रुपये, मुद्दल 100 रुपये. क्लिअर. जर समजा इथं 3 वर्ष असलं असतं, तर मी खालच्या संख्येचा, खालच्या बेसचा मी 3रा घात घेतला असता. जर समजा इथं खाली 4 वर्ष आहे, तर मी खालच्या जो बेस येईल त्याचा अपूर्णांकातला 4था घेतला असता. इथं जर समजा 20% असलाच काय झालं असतं, 1/5, मग 5चा वर्ग आला असता. आता बघा काय असणार आहे, सिम्पल एकदम. 100 रुपये जर समजा आपण हे घेतलं, ठीक आहे, 100 रुपये जर समजा आपण मुद्दल पकडलं, त्याचे 10% किती असणार आहे, 10 रुपये. ठीक आहे, याचे परत 10% किती असणार आहे, 10 असणार आहे, 10 युनिट असणार आहे. आणि या 10चे परत काय असणार आहे, 1 रुपया असणार आहे, 10चा 1 असणार आहे. मग मला सांगा, टोटल तुमचं CI जे असणार आहे, टोटल CI जे असणार आहे किती झालं, 10 आणि 10 20 आणि 1 21. पण मला सांगा, 100 रुपये असताना, प्रिन्सिपल 100 असताना CI 21 आहे. मग CI जर समजा किती आहे, 840 जर झाला, CI जर समजा 840 झाला, तर तुमचं मुद्दल किती असायला पाहिजे. मी फक्त चेक करणार हे किती पट आहे, हे 4 पट आहे, 40 पट आहे, तर हे सुद्धा काय असणार आहे, 40 पट. तुमचा आन्सर आहे 4000. क्लिअर. किती सिम्पल आहे बघा, कुठल्याच भानगडीत पडायचं नाही, मला फक्त चेक करायचं की बेस जे असणार आहे 10%. याच्यात प्रश्न आपण चेंज करता समजून जाईल. पहिला क्वेश्चनला थोडा वेळ लागेल,
बेस टक्केवारीचा जो बेस येईल खाली वर कोणती संख्या काहीच फरक पडत नाही. बेस नंतर सांगतो तुम्हाला की बेसच काय घ्यायचं ते आणि स्क्वेअरच काय घ्यायचा ते नंतर सांगतो तुम्हाला मी जसा क्वेश्चन येईल तसा. आता या मेथडला आपल्या मॅजिक रेशोनं काही जमते का बघू आता. ठीक आहे, आपला जे रेशो असणार आहे ते काय असणार आहे बघा 2:1 असणार आहे. पाठ पाहिजे बघा, सरळ सिम्पल आहे, हे पाठ पाहिजे. 2 वर्षाचं काय असणार आहे 2:1 असणार आहे. 3 वर्षाचं काय असणार आहे 3:1 असणार आहे. आणि 4 वर्षासाठी काय असणार आहे कंपाऊंड इंटरेस्ट 4:6:4:1 असणार आहे. क्लिअर. आता बघा 2:1 आहे, 2:1 आहे. मी काय करणार इथं सेम तेच करणार. मी इथं माझा बेस हे काढण्याच्या वेळी तुम्ही डायरेक्ट हे काढू शकता. 10चा वर्ग काय असणार आहे 100 असणार आहे. 100चे 10% काय असणार आहे 10 असणार आहे. त्याचे 10% किती असणार आहे, त्याचे 10% असणार आहे 1 असणार आहे. आता हे 2:1 असणार आहे. सरळ सिंपल 10 2 20 आणि 1ला 1 म्हणजे आन्सर किती आहे 21 आहे. मग इथं सरळ सरळ आहे बघा. जर समजा 21च्या ऐवजी 840 आहे म्हणजे 40 पट असेल तर हे सुद्धा काय असणार आहे 40 पट असणार आहे. आन्सर तुमचं किती असणार आहे 4000 असणार आहे. क्लिअर. बिलकुल काही लोड घ्यायचं नाही बघा, याच्यापेक्षा आवड काही येणार नाही. हे सर्वात बेस्ट आणि हे सर्वात प्रायमरी लेवलचे आणि ॲडव्हान्स लेवलचे गणित हेच असणार आहे तुम्हाला. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आता. लवकर लवकर जरासं आपण पुढच्या लेवलला जाणार आहे. किती आहे बघा, प्रिन्सिपल काढायचं आहे तुम्हाला, प्रिन्सिपल काढायचं आहे आणि रेट पर्सेंटेज दिलेला आहे किती 20% आणि टाईम आहे बघा 2 इयर्स. ठीक आहे, 2 इयर्स आहे आणि तुमचं CI जे दिलेलं आहे ते किती आहे बघा 1320 आहे, 1320 आहे. आता सिम्पल मी काय सांगितलं तुम्हाला, प्रिन्सिपल काढायचं म्हणलं तुम्हाला फक्त लक्षात पाहिजे की इथली व्हॅल्यू काढायची म्हणली तर मी फक्त फोकस करणार रेट पर्सेंटेजला. रेट पर्सेंटेज किती आहे बघा 20%, म्हणजेच काय असणार आहे 20% म्हणजे असणार आहे तुमची व्हॅल्यू 20/100 म्हणजेच असणार आहे 1/5. आता तुमचा टाईम आहे 2 वर्ष, मग मी या 5चा काय करणार आहे वर्ग घेणार आहे, 5चा वर्ग घेणार आहे. मग आता बघा 5चा वर्ग म्हणजे किती असणार आहे 25. जर समजा तुमचं मुद्दल असेल तर 1 वर्ष आणि 2 वर्ष, मग 5चे 1/5, 1/5 आहे ना 20% म्हणजे 1/5, हे सुद्धा 1/5. तुम्ही 20% घ्या किंवा काही करा, 25चे 20% किती असणार आहे 5 असणार आहे. कारण 25चे 10% किती असणार आहे 2.5, 25चे 20% 5 असणार आहे. हे 5 हे 5 आणि या 5चे परत 1/5 1 असणार आहे. किती झाला आन्सर बघा 5 आणि 5 10 आणि 1 11. मग ज्यावेळेस तुम्ही आता बघा CI जे आहे CI किती आला 11 आला. 5 आणि 5 10 आणि 1 11. पहिल्या वर्षीचं 5, दुसऱ्या वर्षीचं 5 आणि या 5 वरचे 20% म्हणजे 1 झाला. आता हे 11 कधी आला ज्यावेळेस तुमचं प्रिन्सिपल हे 25 असेल तेव्हा 11 आला. पण कंपाऊंड इंटरेस्ट 11च्या ऐवजी 1320 जर असेल म्हणजे किती पट आहे हे असणार आहे तुमचं 120 पट आहे. 11 1 11, 11 2 22 आणि 0 हे सुद्धा काय असणार आहे 120 पट असणार आहे. म्हणजेच काय असेल बघा 12 2 24 आणि 12 पंचे 60, 3000 असेल आपलं आन्सर. ठीक आहे, 12 पंचे 60, 12 24 आणि 6 30. ठीक आहे, 3000 असेल आपलं आन्सर, 3000 असेल आपलं आन्सर. क्लिअर समजलं. अदरवाईज काय असणार आहे बघा सिम्पल फॉर्म्युला आपला 2:1 असणार आहे आणि याचा वर्ग किती असणार आहे 25. 25चे 1/5 काय असणार आहे 5, त्याचे 5 1/5 काय असणार आहे 1 असणार आहे. 5 2 10 आणि प्लस 1 म्हणजेच काय असणार आहे 11. 11ची व्हॅल्यू दिलेली आहे 1320. किती पट असणार आहे 11 1 11 120 पट आहे. हे सुद्धा काय असणार आहे 120 पट. आन्सर असेल तुमचा 12 पंचे 60, 12 2 24 आणि 6 30, 3000 असेल तुमचं आन्सर. क्लिअर. बघा प्रिन्सिपल दिलेलं आहे तुम्हाला, प्रिन्सिपल तुम्हाला काढायचं आहे. ठीक आहे, आणि रेट पर्सेंटेज जे आहे ते 10% दिलेलं आहे आणि टाईम जे आहे ते 3 वर्ष आहे आणि अमाऊंट जी आहे
3993 आहे. अमाऊंट जी आहे ती 3993 आहे. तर तुम्हाला काढायचं प्रिन्सिपल काढायचं. ठीक आहे. ठीक आहे. काय दिलं बघा, प्रिन्सिपल काढायचं आहे. रेट ऑफ इंटरेस्ट 10% आहे. टाईम 3 वर्ष आहे. आणि अमाऊंट नाही, ही काय असणार आहे तुमचं CI असणार आहे. कंपाऊंड इंटरेस्ट दिलं आहे. ठीक आहे. हे झालं थोडंसं CI. आता बघा, तुम्हाला काय सांगितलं की तुम्हाला ज्यावेळेस प्रिन्सिपल काढायचं असते. ठीक आहे. महत्त्वाची गोष्ट काय, प्रिन्सिपल काढायचं. प्रिन्सिपल काढायचं म्हणजे काय असणार आहे, तुमचं जी व्हॅल्यू असणार आहे 10%, याला फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करा. 10% म्हणजे काय असणार आहे, 1/10 असणार आहे. आणि तुम्हाला सांगितलं इथं जर व्हॅल्यू 3 असेल तर याचा खालच्या संख्येचा क्यूब करायचा, म्हणजे तुमचं ॲझम केलेली जी संख्या असणार आहे ती किती असणार आहे, 1000 असणार आहे. मग 1000 जर समजा मुद्दल असेल तर त्याचे 3 वर्षाचं एकूण व्याज किती असणार आहे, हे 1/10, हे 1/10 आणि हे सुद्धा 1/10 किती असणार आहे, 100. हे तर पाठ पाहिजे आपला. एकदा 100 आलं की पुढं 200 असणार आहे. त्याच्या पुढं काय असणार आहे, याचे 1/10 म्हणजे इथं 10 आलं तर इथं 2 वेळेस 10 असणार आहे. क्लिअर. आणि त्याच्यानंतर या 10चे परत 1 असणार आहे. ठीक आहे. 3:3:1 असणार आहे. क्लिअर. इकडे बघा 3:3:1 आणि इथं किती आहे, 1000 आहे. काय असणार आहे, 100, 10 आणि 1 किती असेल बघा, 300 प्लस 13 प्लस 30 प्लस 1 किती झाले, 331. 331 इथे सुद्धा बघा 100 100 100 300, 10×30 आणि 1 किती झालं, 331. मग ज्यावेळेस प्रिन्सिपल समजा 1000 असेल त्यावेळेस तुमचा CI किती व्हायला, 1000 असेल तर CI किती व्हायला, 331. मग CI 331 नसून 3993 असेल त्यावेळेस तुमचं हे किती असणार आहे, प्रिन्सिपल किती असणार आहे. तर आन्सर काय असेल बघा, हे किती आहे, 399, एक मिनटं, ते किती दिलेलं आहे बघा, 300. क्वेश्चन बघू दे, एक मिनटं. कंपाऊंड इंटरेस्ट इथे 993 फक्त. किती आहे, फक्त 993 आहे. ठीक आहे. मग किती पट आहे बघा, हे असणार आहे 3 1 3 3 3 9 आणि 3 3 9 म्हणजे किती असणार आहे, मल्टिपल ऑफ 3 असणार आहे. हे सुद्धा काय असणार आहे, मल्टिपल ऑफ 3. आन्सर आहे तुमचं 3000 असणार आहे. क्लिअर. आन्सर असणार आहे तुमचं 3000. ओके. या पद्धतीनं आपण बाकीसुद्धा क्वेश्चन बघणार आहे. थोडं क्वेश्चनचं टाईमचं जरासं हे झाल्यामुळं आपण या सीझनमध्ये कमी क्वेश्चन घेणार आहे. पण इथून पुढं जे क्वेश्चन असतील तुम्हाला टोटल क्वेश्चन तुमचे SSC CGLचे जे वन ऑफ दी बेस्ट हे असणार आहे. बघा तुम्हाला जे क्वेश्चन आता आपण घेणार आहे त्यामध्ये तुम्ही MPSCचा पूर्ण भाग करणार आहे. बघा MPSC मधले सगळे एक्झाम जे असतील ते, त्यानंतर SSC, त्यानंतर बँक PO, त्यानंतर आपलं रेल्वे, जेवढ्या एक्झाम असतील त्या सगळ्या एक्झामचे आलेले क्वेश्चन मी आता इथून पुढच्या 2 सेशनमध्ये घेणार आहे. तरी मित्रांनो, जर आवडलं असेल तर 100% लाईक करा, कारण तुमच्या लाईकवरच आमच्यामधलं जे एनर्जी असेल ते अजून वाढेल आमची एनर्जी, आणि अजून चांगले व्हिडिओ आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तुमच्या काय अडचणी असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, किंवा एक चॅनल आहे माझं, त्या चॅनलवर तुम्ही व्हिजिट करा. फेसबुक पेजसुद्धा आहे. चॅनलचं नाव आहे बघा, टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावर नेहमी अपडेट असतील. मॅथ्स बाय सचिन गोमाशे. ठीक आहे. मॅथ्स बाय सचिन गोमाशे. अदरवाईज तुम्ही या नंबरवर सुद्धा तुमचे काही अडचणी असतील तर तुम्ही कळवू शकता. ओके. फेसबुकवर सुद्धा पेज आहे मॅथ्स बाय सचिन गोमाशे. दोन्ही तुम्ही लाईक करा आणि फॉलो करा. तुम्हाला नवीन अपडेट 100% भेटतील. ओके. थँक्यू फ्रेंड्स.